तर नमस्कार मंडळी, मी काळा दिसत आहे कारण उजेड नाही आहे इकडं. तर आज आम्ही चाललोय आमच्या इथलं गणपती मंदिर बघायला. म्हणजे नदी काठावरचं गणपती मंदिर आहे. ते नदी काठावर वसलेलं गणपती मंदिर आहे आणि मला वाटते पंचक्रोशीत असं मंदिर आमच्या इथंच आहे. आमच्या आणि इचलकरंजीच्या मध्यभागी पंचगंगा नदी आहे आणि पंचगंगा नदीच्या काठावर वसलेलं वरदविनायक गणपती मंदिर आहे. तर आज तेच मंदिर आम्ही चाललो एक्सप्लोर करायला आणि ते पण चालत. आमच्या मॅडमची इच्छा आहे, मॅडमांनी सगळ्यांना तयार केले, सगळ्यांना घरातल्यांना सगळे मिळून चाललोय ते पण चालत चालत पोरांना सकट जरा लांब आहेत ना, 3-4 किलोमीटर असेल. तर चालत चाललोय. सगळेजण आवरलेले आहेत, तिकडे पण आहेत. चला म्हणजे बाहेर थांबल्यात, चला आपण जाऊया. तर आमच्या चिमण्या कशा पळाल्यात बघा. इथे कुठं पळाली बघ. हा, चौघजण पळाल्यात बघा कशी. आणि लई दिवसानं चालू आहे त्यामुळे कसं आनंदानं लईच पुढे गेलीत की. गाड्या बिड्या येतात, थांबा. तर पहिल्यांदाच आम्ही सगळेजण चालत चाललोय. मी सहपरिवार. मी लग्नाच्या अगोदर चालत जायच होतो, चांगली बायको मिळावी म्हणून. हाय, मिळाल्या चांगली बायको. मग आज जरा बहुतेक नवसच फेडायला चाललोय वाटतं मी. सगळ्यांना मॅडमांनी आमच्या तयार केल्यात, रात्री सगळं प्लॅनिंग झाले. आज चालत जायचं आहे गणपतीला. म्हणजे चालत म्हणजे कसं होतंय, गणपती मंदिर गावात नाही आहे आमच्या. नाही, गावात आहे मंदिर, पण एक नवसाचं गणपती मंदिर म्हटलं तर पंचगंगाच्या तीरावर, म्हणजे इथून आमच्या 4 किलोमीटर आहे, 3-4 किलोमीटर आहे. तिथून आम्ही चालत चाललो आहे सगळीजण. ह्यो तर काय कधी चालत गेला नाही, ह्यो नुसता गाडीनं पळतोय. चाललं होतं माझं लई पाय दुखतात. होय, आज पोट कमी होते सगळं आज, आहे ना. होय, फोटो कमी होते, जरा फोटो वाटलेला आहे. आईनं तिथनं रानातनं हराळी तोडून आणल्या, तिथं घेऊया म्हटलं तर ऐका ना. होय, चला. म्हणजे वातावरण सकाळचं एक नंबर आहे, भारी आहे. आता सकाळी जाऊन ही सगळी कामं आवरणार. 10 वाजता जाता याला. हा, देवासाठी. चला ठीक आहे. हा, आणि मंदिर कसं लय भारी आहे, तुम्हाला दाखवतो मंदिर. मस्तपैकी खतरनाक मंदिर आहे. तुम्ही जर जवळपास असला, तुम्हाला हे मंदिर माहीत नसलं तर तुम्ही ब्लॉगद्वारे बघू शकता आमच्या. चला. तर आम्ही हाय एवढ्या पुढं आणि ह्या बघा चालत जायचं म्हणून. चालत ते कुठं आहेत बघ, तिने मागं तेवढं आहेत. हां, मध्ये आहे काय? आवरा की पाट चालत या, पळा लवकर. हो, तो माणूस बघ, तो माणूस बघ किती लांब राहिला आहे. या म्हणाव काय ये पळा. हो, चला. तर आम्हीच आज पहिल्यांदा चालत चाललो आहे. खरं होतंय कसं, आता बघितलं ना की भरपूर लोक आमच्या रांगोळी म्हणा, रेंदाळ, हुपरी या ठिकाणाहून चालत येतात इकडं. म्हणजे एवढं या गणपतीचं महात्म्य आहे, पंचगंगा वरदविनायक. त्यामुळं आज आम्ही चालत चालतो सगळीजण, सगळं कुटुंब. आई गेली आता पुढं. आई आहे बघा, आई बघा कुठं आहे ती. एवढ्या लांब दोन थांबले. त्यांना पण एवढी आवड आहे दोघांना की चालत आलं. आणि कसं आहे, कुटुंबासोबत जाणं एक वेगळीच मजा. आणि ते पण चालत जायचं आहे आपल्याला. हे आमचं हृदय बघा नुसता थड करायला लागले. आपल्याच पायात अडकायला. आणि त्याला कुठं ठेच लागल्या काय मी दनादन. तर एक 20-25 मिनिटाच्या ह्याच्यानं अंतरानं आम्ही आलो आता नदीवर. आणि नदीवर तुम्हाला मंदिर दाखवतो कसं आहे. ह्यात आम्ही नदीवर चाललो आहे आणि ही नदी आहे बघा. आणि ते दिसते काय मंदिर, ते दोन हे त्याच्यामध्ये मंदिर आहे. चला आता मंदिरावर. ही आपली पंचगंगा नदी आहे. शेवटी अर्धा तासाच्या अंतरानं आम्ही आलेलो आहे चालत. पाय दुखा लागल्यात, पहिल्यांदा चाललोय. हां, दुखाले काय? नाही बर. तर तिथं नदीमध्ये बघा नौका विहाराचा सराव चालू आहे. नौका विहाराचा सराव चालू आहे. म्हणजे स्पर्धा वगैरे इथं नदीत आपल्या होत असतात. आणि ते जरा नदीमध्ये घाणीचं साम्राज्य आहे, काय करायचं. एवढ्या लहान वयात पोरं 3-3.5 किलोमीटरचा पल्ला चालत आल्यात. कसं आहे, आपण जे त्यांना सांगू, जे शिकू तेच त्यांना ते उगवणार. वय बाळ, दमलायचा काय? नाही आलं काय? गणपती मंदिर कुठं आहे? आलंय. चला. तर पहिला हा रेणुका मातेचं मंदिर आहे आणि त्याच्या मागं गणपतीचं मंदिर आहे.
मंदिराला आलोय इथं. तर आता पेढ वगैरे घेऊया आपण इथं आणि मग पुढं जायचं आहे. मंडळी, आपण बाहेरून येतो म्हणून कोणत्याही देवळात जाताना पहिला पाय हे धुवूनच जायचे. येताना काहीही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती धुवून जाते. हे मंदिर मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं, पण तो छोटा ब्लॉग असल्यामुळे पूर्ण माहिती सांगता आली नाही. मंदिरात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला हनुमंताचे छोटे मंदिर आहे. त्याला लागून उदबत्ती कापूर लावायचे ठिकाण आहे. संकष्टी गणेश जयंतीला इथे भरपूर गर्दी असते आणि नदीकाठावर वसलेले हे गणपती मंदिर क्वचितच पाहायला मिळते. इथे गेल्यावर ही सगळी मंडळी गाठ पडली. सगळ्यांसोबत फोटो घेतले. सगळ्यांचे खूप खूप आभार आम्हाला इतकं भरपूर प्रेम दिल्याबद्दल, कारण तुमच्या कौतुकानेच आम्हाला नवीन व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळते. सकाळी 8 वाजता इथे गणरायाची आरती होते. नदीच्या काठावर असल्यामुळे हे मंदिर खरंच खूप सुंदर दिसते. मंदिराच्या आवारातील स्वच्छता कौतुक करण्यासारखी आहे आणि विशेष म्हणजे मंदिराच्या सभोवताली भरपूर प्रशस्त जागा आहे. म्हणजे तुम्ही सहकुटुंब आला तरी तुम्हाला इथे छान वेळ घालवता येतो आणि अशी प्रशस्त जागा असलेली मंदिरे आता कमी होत आहेत. जर तुम्ही इचलकरंजीच्या आसपास असाल तर हे मंदिर बघायला नक्की या. गणेश जयंतीला इथे महाप्रसादही असतो. देवळाच्या सुंदरतेत आणि देखणेपणात भर घालते ती त्याच्या भोवतालची मोकळी जागा, कारण इथेच आपण थोडा वेळ शांत होतो, विचार करतो, म्हणून सभोवतालचा परिसर खूप आकर्षित करतो. त्यामुळे या पंचगंगा काठावर वसलेल्या या मंदिराला एकदा नक्की भेट द्या. आमचे दर्शन झालं आणि आम्हाला शाबूचा प्रसादही मिळाला. मॅडम काय घेतलं? तू काय घेतलीस? पुढे आल्यावर रेणुका मातेचे मंदिर खूप छान आणि प्रशस्त बांधले आहे. या मंदिराचे बांधकाम अलीकडच्या काळातच झाले आहे. इथेही लोक सकाळी फिरायला येतात. त्यांच्यासाठी बसायला बाक वगैरे आहेत. म्हणजे एकूण काय तर इथे तुम्हाला छान वेळ घालवता येतो. जेव्हा कधी सुट्टी असेल आणि मन शांत करायचं असेल तर इथे तुम्हाला यावंच लागतंय. तर हे मंदिर इचलकरंजी आणि मानकापूरच्या मध्यभागी पंचगंगेच्या तीरावर आहे. इचलकरंजीमध्ये आल्यावर कोणालाही विचारलं नदीवरचा गणपती कुठं आहे तर तुम्हाला सहज पत्ता मिळून जाईल. आमचं छान दर्शन झालं आणि मग आम्ही काय निघालो. म्हणली ती आता? काय म्हणली तिथं? या नदीत कधी असं टाकतात घाण, म्हणजे ह्यांच्या पोटात एवढी घाण टाकली तर काय होईल? मग बघा, म्हणजे समजायला पाहिजे की नाही ह्या लोकांना टाकायला. या जुन्या माणसांना टाकू नये. जुन्या माणसांना कळतंय की नदीच्या पोटात घाण करू नका. करू नकोसा. हे बघा आता आणि तिथं आणि पडलं बघा. हे बघा, म्हणजे काय माणसं कॅरी बॅगनं टाकल्यात. अरे काय, तुम्हाला पाणी पाहिजे स्वच्छ सगळं आणि तुम्हीच अशी घाण करणार म्हणलं कसं तुम्हाला पाणी स्वच्छ तुम्हाला मिळायचं? नुसतं दूषित पाणी असलं तर तुमचं पोट गळबळतंय. ह्या नदीला किती सण करायचं? किती सण करायचं? आमच्या आईला ही गोष्ट प्रत्येकाची कळली. घाण सगळं पाहिजे ते वस्तू टाकते त्याच्यात. अयो तू बस चौथी तिला बोलता येत नाही ना, म्हणून तसं आहे. नाही, तुम्हाला बोलता येते. तू चौथी शाळा शिकल्यात, तुला या गोष्टी कळतंय होय. आणि लोक सुशिक्षित असून हे अशी घाण करायला लागल्यात. अरे आपलीच नदी आहे, आपलीच नदी आहे म्हणलं कसं तुम्ही घाण करता ही? त्यामुळे घाण काय करू नका. तुम्हाला स्वच्छ पाणी पाहिजे असेल तर एखादा पाण्याची काडीचं कसपट तुमच्या पोटात जाऊ दे, तुम्हाला कसं कसं होतंय होतंय? बघा. आणि हिच्या पोटात काय काय घालायचं, हिला काय होत असं. म्हणून एक दिवशी सगळ्यांनाच नित्या लुटूनच, सगळ्यांना पुरात न काय महापुरात लुटूनच घेऊन जाते सगळ्यांना. चालते. चला मंदिर दाखव. कुठं आहे मंदिर? कुठं आहे? गेलं काय मंदिर? दिसाले काय? हे बघा मंदिर. तर दर्शन झाले. लोक पण आम्हाला भेटली. सगळ्या लोक जे भेटलेत त्यांचं धन्यवाद आम्हाला असंच प्रेम दिल्याबद्दल. आणि आरती पण मिळाली, प्रसाद प्रसाद पण मिळाला. परत गप्पा पावले आम्हाला. पैसे पण घालवला असा. ते तर जाणारच. तर सगळ्यांचं दर्शन झाले. काही दिवसांना मी चालत आलो. तुम्हाला मंदिर कसं वाटतं का? आणि आसपास जर तुम्ही असाल तर खरंच या मंदिराला भेट द्या. मंदिरातून दिसायला लागले आम्ही चालतो, हे मंदिर दिसायला लागले. तर चालत चालू आहे आम्ही. जाताना वडापनं जाऊया म्हणाल हिला, पण ही म्हणते चालतच जायचं. म्हटल्यावर चालत जायचं. बरं चला मग. ब्लॉग आवडला तर काय सांगा की कमेंट करा. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. मोरया. चला धन्यवाद. साहेब टेम्पो थांबल्या तिथं. टेम्पो कुठं आहे? हां धन्यवाद. व्हिडिओ आवडतात काय? आवडतात की. ओके धन्यवाद. मालवणला आलो तर येतो परत आणि या कधी पण या. ओके फक्त गुरुवार